बरेच राहणारे आमचे कुटुंबातले लोक आहेत, आणखी काही इतर लोक आहेत. त्यांना काही सर्व ठिकाणी सर्व फिरायला मिळतं. सर्वच वस्तू दरवेळी गावी जाऊन आणता येते. या वस्तू त्यांना इथे मिळाल्या, कोकणाचा आनंद त्यांना इथे मिळावा म्हणून आमचे प्रकाश पुजारी आणि आमची वैष्णवी यांनी सालाप्रमाणे ह्याही वर्षी मालवणी जत्रोत्सवचा इथे आयोजन केलं आणि इथे कमीत कमी दरवर्षी नाही म्हटलं ते 10 ते देऊन जाते. दादा, परत आज एकदा मंत्री पदासाठी इथे आवाज उचलले गेले. आहे की मंत्री हवा पुन्हा एकदा सांगतो, हा विषय माझ्यासाठी मिटलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची थोडासा विचार केला पाहिजे. कुणीतरी त्यांच्या सुद्धा मनाचा विचार केला पाहिजे. ते मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री पदावर आले, त्यांच्या मनाचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे ना. हा विषय आता माझ्यासाठी संपलेला. एकनाथ शिंदे विश्वासू सहकारी, याच्यापेक्षा मला कुठलंही मोठं पद नाही. ते पद आता माझ्याकडे आहे. वरिष्ठ नेते आमच्या इथे बसून निर्णय घेतील, जे काम करतील त्यांना निश्चित न्याय देतील. सरकार भले हमारे एकनाथ शिंदे जो मुख्यमंत्री थे उन्होंने जबान दी थी ये योजना बंद नहीं होगी. कुछ विरोधक बहुत बम बम सबेरे के भोंगे तो बहुत बम बम कर रहे थे, ये चुनावी जुमला है, लेकिन हमने जता दिया हमारे सरकार ने ये चुनावी जुमला नहीं, हम जनता के हित में बात करते हैं. दम पर चुनाव लड़ने जा रही है, क्या लगता है कितना टफ होगा या फिर से उनको हार का मुंह देखना पड़ेगा? कभी कभी उनको ऐसा लगा था कि भाई और लोगों के साथ में जाके हमारा कुछ भला होगा, लेकिन इस इलेक्शन में जनता ने बता दिया, हिंदुत्ववादी जनता ने बता दिया, हिंदुत्व का ही नारा, जो हिंदुत्व की बात करेगा वही देश पे राज करेगा, वापिस एक बार बता दिया है. इसके लिए शायद कुछ करना चाहते हैं. विधानसभा को हमारी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं. विधान परिषद में भी यूबीटी का सफाया होने वाला है. ये जनता है, सब जानती है अंदर क्या है बाहर क्या है, कितना बड़ा होटल है क्या उनको पता है. और काम करने वाला एकनाथ शिंदे जी है जो जनता के हित में उन्होंने निर्णय लिए. लाडली बहन योजना हो, टोल माफी हो, शेतकरियों के निर्णय हो और ज्येष्ठ नागरिक के लिए निर्णय, हर तबके का निर्णय उन्होंने लिया. इसके जनता उनको चाहती है और देवेंद्र फडणवीस जी भी बहुत अच्छा काम कर रहे हैं. इसके लिए ये जनता वक्त पे बता देगी सच क्या झूठ क्या है. मालवणी महोत्सवचा कार्यक्रम होता दादा. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज हा एवढा तुम्ही मालवणी महोत्सव बघत असतील तर आमचे आमदार प्रकाश सुरे साहेब हे 3री टर्मचे आमदार आहेत तिथे आणि ते फक्त ह्या प्रभाग क्रमांक 3च्या अगदी काही गरजेळू गोष्टींसाठीच नाही, जे अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यासाठीच नाही, पण जे लोकांना आनंद करणारी गोष्टी असू दे, लोकांचा धर्माचा गोष्टी असू दे, त्या गोष्टीवरती सुद्धा ते लक्ष देऊन असतात आणि त्यांच्यासाठीच हे काय ना काहीतरी कार्यक्रम असे म्हणून आमची मदत करत असतात. आणि म्हणूनच आज तुम्ही बघतील की एवढा मोठा मालवणी महोत्सव आम्ही इथे घेतलेला आहे, कारण आपले जे प्रभाग क्रमांक 3चे जे लोक आहेत ते अतिशय कष्टाळू घरातले आहेत. ते अगदीच असे लांब जाऊन काही करू नाही शकत किंवा बाहेरगावी जाऊ शकत किंवा एवढे मजा मस्तीसाठी कुठे लांब नाही जाऊ शकत. म्हणून इथेच आम्ही त्यांच्या जवळच त्यांच्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी मग असे खूप कार्यक्रम असू दे किंवा एकदम खाद्य पदार्थ किंवा मालवणीचे संस्कृतीचे जे काही असू दे त्यांच्यासाठी आम्ही इथे आणून ठेवले. या विधानसभा निवडणुकीमध्ये युथने चांगला परफॉर्मन्स दिला आहे. जर तुम्हाला काय प्लॅनिंग आहे तर तुम्हाला मी जसं दादांनी सांगितलंय तसं मी तुम्हाला तेच सांगेल की हे सगळे जे गोष्टी आहेत ते वरच्या लेवलच्या आहेत आणि जे आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमचे मागाठाण्याचे आमदार ज्यांना गोरगरिबांचे आमदार सांगतात ते असतील, ते जे निर्णय घेतील त्याच्यासाठी आम्ही जे पण असतो ते त्यांच्या पाठीशी असू आणि तेव्हा मग काय काम असेल मग तेव्हा नक्कीच करू. चेहरा दाखवायचा प्रयत्न केला तर जर तुम्हाला उमेदवारी दिली याबद्दल तर तुमचं मत काय असेल? मी परत तुम्हाला सांगेन की एक तरुण आहे म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तरुण पिढीला एक असं चान्स भेटणं हे सगळीकडे होत नसतं. ह्याच्यासाठी पण खूप तुम्हाला खरंच काय ना काहीतरी चांगलं असेल, आपले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, उपविभाग प्रमुख असतील, हे त्यांच्या निर्णयावरती आहे. आणि जर ते असं करणार असतील तर नक्कीच आपल्या यूथला सुद्धा मी सांगेल की ते पुढे येऊन सगळ्यामध्ये आमचं सहभागी राहावं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.